नमस्कार मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे आणि आता युतीमध्ये आणि आघाडीमध्ये सुद्धा जागा वाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे। चला तर बघूयात कोणत्या जागांवर ठाकरेंनी दावा केलाय आणि तुमच्या मतदारसंघात कुणाचा उमेदवार असणार आहे ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ, धुळे शहर, चोपडा, जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ ज्या ठिकाणी गुलाबराव पाटील शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार आहेत, एरंडोल विधानसभा मतदारसंघ, पाचोरा विधानसभा मतदारसंघ, बुलढाणा, त्यानंतर सिंदखेड विधानसभा मतदारसंघ ज्या ठिकाणी सध्या राजेंद्र शिंगणे राष्ट्रवादीचे आमदार आहेत, मेहकर हा विधानसभा मतदारसंघ देखील ठाकरेंना हवा आहे ज्या ठिकाणी संजय रायमुलकर सध्या आमदार आहेत, बाळापूर, रिसोड, बडनेरा, अचलपूर विधानसभा मतदारसंघ, देवळी विधानसभा मतदारसंघ, त्यासोबतच ब्रह्मपुरी, वरोरा, दिग्रस, हदगाव हे विधानसभा मतदारसंघ देखील ठाकरेंना हवे आहेत आणि या विधानसभा मतदारसंघावर ठाकरेंनी दावा केलाय। नांदेड शहर, नांदेड दक्षिण, लोहा, देगलूर विधानसभा मतदारसंघ, बासमत विधानसभा मतदारसंघ, कळमनुरी विधानसभा मतदारसंघ, त्यानंतर शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला परभणी विधानसभा मतदारसंघ, गंगाखेड विधानसभा मतदारसंघ, सिल्लोड विधानसभा मतदारसंघ ज्या ठिकाणी अब्दुल सत्तार सध्या आमदार आहेत, कन्नड विधानसभा मतदारसंघ, औरंगाबाद देखील शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो त्या ठिकाणी औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ, औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघ, चंद्रकांत भुमरे यांचं होम ग्राउंड असलेला पैठण विधानसभा मतदारसंघ, त्यानंतर वैजापूर विधानसभा मतदारसंघ या विधानसभा मतदारसंघावर देखील ठाकरेंनी दावा केला। हे विधानसभा मतदारसंघ देखील ठाकरेंना हवे आहेत। त्यानंतर नांदगाव विधानसभा मतदारसंघ, कळवण विधानसभा मतदारसंघ, छगन भुजबळ यांचा येवला विधानसभा मतदारसंघ, सिन्नर विधानसभा मतदारसंघ, निफाड, दिंडोरी, देवळाली, इगतपुरी, पालघर, बोईसर या विधानसभा मतदारसंघावर देखील ठाकरेंनी दावा ठोकलेला आहे। नालासोपारा विधानसभा मतदारसंघ, वसई विधानसभा मतदारसंघ, भिवंडी ग्रामीण असेल, शहापूर विधानसभा मतदारसंघ असेल, भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ असेल, त्यासोबतच कल्याण मधील कल्याण पश्चिम हा विधानसभा मतदारसंघ असेल, अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ असेल, कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ असेल, या विधानसभा मतदारसंघावर देखील ठाकरेंनी दावा केलाय आणि हे विधानसभा मतदारसंघ लढवण्याची ठाकरेंची इच्छा आहे। त्यासोबतच सोहळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघ, एकनाथ शिंदे यांचं होम ग्राउंड असलेला कोपरी पाचपाकडी विधानसभा मतदारसंघ, मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघासोबतच मागठाणे, विक्रोळी, भाडूप पश्चिम, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी हे मुंबईतील काही विधानसभा मतदारसंघ देखील ठाकरेंना हवे आहेत। त्यासोबतच मुंबईतील अंधेरी पूर्व, चांदिवली, मानखुर्द, शिवाजीनगर, अणुशक्तीनगर, चेंबूर, कुर्ला, कालिना, वांद्रे पूर्व, धारावी, माहीम आणि आदित्य ठाकरेंचा होम ग्राउंड असलेला वरळी विधानसभा मतदारसंघ या विधानसभा मतदारसंघावर तर ठाकरेंनी दावा केलाय। या व्यतिरिक्त शिवडी विधानसभा मतदारसंघ, भायखळा विधानसभा मतदारसंघ, मुंबादेवी विधानसभा मतदारसंघ, त्यासोबतच कर्जत, उरण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड, जुन्नर हे विधानसभा मतदारसंघ देखील ठाकरेंना लढवायचे आहेत। दिलीप वळसे पाटील यांचा आंबेगाव, त्यानंतर खेड, आळंदी, पुरंदर, भोर, पिंपरी, संगमनेर, श्रीरामपूर, निलेश लंके यांचं पारनेर देखील ठाकरेंना हवं आहे। त्यासोबतच अहमदनगर शहर, उमरगा, उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ, परंडा विधानसभा मतदारसंघ, करमाळा, मधा, बार्शी, मोहोळ हे विधानसभा मतदारसंघ देखील ठाकरेंना हवे आहेत। त्यासोबतच सोलापूर शहर मध्य, सांगोला, कोरेगाव विधानसभा मतदारसंघ, पाटण विधानसभा मतदारसंघ, दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर आणि कणकवली या विधानसभा मतदारसंघावर देखील ठाकरेंनी दावा केला आहे। त्यासोबतच कुडाळ, सावंतवाडी, चंदगड, राधानगरी, कागल, करवीर, कोल्हापूर उत्तर, शाहूवाडी, हातकणंगले, शिरोळा, इस्लामपूर, पलूस, कडेगाव आणि खानापूर या विधानसभा मतदारसंघावर देखील आघाडीकडून उद्धव ठाकरेंनी दावा केलाय अशी चर्चा आहे। तर या 125 जागांपैकी उद्धव ठाकरेंना किती जागा आघाडीकडून मिळतील आणि या विधानसभेपैकी कोणत्या जागेंवर उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराचा विजय होईल, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।